हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. सोलमेट भाग 10. रागातच तिने कोणाला तरी फोन फिरवला. समोरील व्यक्ती फोन उचलेपर्यंत तिचं रूम बाहेर शतपावली करणं सुरू होतं. समोरील व्यक्तीने फोन उचलला तसं दबक्या आवाजात ती फोनवर बोलू लागली. हॅलो. आता पुढे. एवढ्या रात्री तू फोन करायला काय झालं? झोपमोड केलीस माझी. समोरून त्रिशाची आई बोलू लागली. ह्या आलिशात बंगल्यात तुझ्या लेकीला सुद्धा सुखाने झोप नाही मिळत आहे ग. तुला माझी काळजी आहे की नाही? त्रिशा रडव्या सुरातच आईसोबत बोलू लागली. सगळंच सुख मिळत नाही एवढं लक्षात ठेव. काही वेळेस तर चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी झोप बाजूला ठेवावी लागते. आता तू पण झोप आणि मला पण झोपू दे. उद्या सकाळी बोलूयात. त्रिशाची आई जांभई देतच म्हणाली. मम्मी. त्रिशाने रडव्या सुरातच स्वतःच्या आईला आवाज दिला, पण आईने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. दुसऱ्या दिवशी अविरा डॉक्टरकडे जायचं म्हणून लवकर उठून बसली. आज तिने केसांवरून शॉवर घेतला होता. तेच ओले केस सुकवत ती पंख्याखाली बसली होती. तिचे लांब सडक केस इतक्या सहजासहजी काही सुकणारे नव्हते. काल रात्रीच धुतले असते तर बरं झालं असतं, स्वतःशीच ती पुटपुटत होती. शेवटी कंटाळून मिस्टर सोलमेटने घेतलेले ड्रेस ती पाहू लागली. जीन्स, टॉप, पंजाबी सूट, कुर्ती असे कपडे त्यात होते. गुडघ्यापर्यंत असणारे वनपीस सुद्धा त्यात होते, जे बघून तिला थोडं हसूच आलं. लग्नाला 2 वर्ष होऊन गेली होती. तिच्या आजी सासूला तिने साडी व्यतिरिक्त इतर कपडे घातलेले आवडत नव्हते. त्यातल्या त्यात पंजाबी ड्रेस घालायची अनुमती त्यांनी तिला दिली. पण आपल्या सासूने आपल्याला कधी ड्रेस घाल असे सुद्धा म्हटले नाही. मग हिचे काय एवढे लाड? असा कपटी विचार करून रीमाताईंनी तिला पंजाबी ड्रेस घालूच दिले नाही. त्यामुळे अविराला साडीची सवय करून घ्यावी लागली. पण आता तिला त्या सगळ्यांचा विचार करण्याची गरज नव्हती, कारण देवांशने तिला सगळ्याच बंधनातून मुक्त केलं होतं. कोणाच्या दबावाखाली जगण्याची गरज तिला आता नव्हती. अंगावरील बाथरॉब तिने बेडवर टाकला. पंजाबी कुर्ता तिने अंगावर चढवला. परिपूर्णपणे तो कुर्ता तिच्या शरीरावर बसला. तिच्या शरीराचा रेखीव बांधा त्या कुर्तीतून उठून दिसत होता. ती स्वतःलाच खूप वेळ न्याहाळू लागली. वारंवार स्वतःच्याच पोटावरून तिचा हात फिरत होता. कॅरम बोर्डप्रमाणे सपाट असं तिचं पोट होतं. तिचं लक्ष गळ्यातील मंगळसूत्रावर गेलं. क्षणाचाही विलंब न करता तिने ते बेडवर काढून फेकलं. आरशात स्वतःचा नवीन अवतार बघितल्यावर तिचा स्वतःचा गळा रिकामी वाटू लागला. तिच्या हालचालींसोबत तिच्या भोवतालीचं गुंजत राहणारी बांगड्यांची किणकिण आज पूर्णपणे शांत झाली होती. आजची तिची सकाळ पूर्णपणे वेगळी होती. 2 वर्ष स्वतःसोबत ठेवलेल्या वस्तूवरून तिने हात फिरवला आणि रूममधील कपाटात तिने त्या ठेवल्या. मोबाईलची रिंग वाजली. मिस्टर सोलमेटचा फोन होता तिला. गुड मॉर्निंग. फोन उचलून कानावर ठेवतात समोरून गोड आवाज तिला आला. व्हेरी गुड मॉर्निंग. अविरा म्हणाली. मी जर चुकीचा नसेल तर तू रेडी झाली असशील ना? मिस्टर सोलमेटने विचारलं. तिने पुन्हा हुंकार भरला. तुझ्यासाठी ज्यूस अँड सँडविच मी तुझ्याच रूममध्ये पाठवले. ते खाऊन घे आणि पार्किंग लॉटमध्ये ये. मिस्टर सोलमेट म्हणाला. मला एवढ्या सकाळी भूक नाही लागत, अविरा म्हणाली. ओके, मग मी सगळं गाडीत ठेवतो. तुला जेव्हा भूक लागेल तेव्हा तू खा, मग तर चालेल? मिस्टर सोलमेटने विचारलं.
चालेल, ती उत्तरली. मग ये लवकर पार्किंग लॉटमध्ये, मी वाट बघतोय तुझी. सी यू. इतकं म्हणत मिस्टर सोलमेटने फोन कट करून टाकला. अविराने केसांवरून कंगवा फिरवला. कॉम्पॅक्ट चेहऱ्यावर फासला. खरं तर तिच्या चेहऱ्याला त्या सगळ्याची गरज नव्हती, पण तरीही आज स्वतःला वेगळ्याच पद्धतीने तयार करायचं असं तिचं ठरलं होतं. कॉम्पॅक्ट, लिपस्टिक, नेल पॉलिश, आयलायनर आणि अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या स्त्रियांचं सौंदर्य आणखीनच फुलवतात, त्या सगळ्या वस्तूसोबत तिने संबंधच तोडले होते. स्वतःसाठी टिकल्यांचं पॉकेट घेताना सुद्धा तिला देवांशकडून पैसे मागावे लागायचे. जर तो घरी नसेल तर सासूला आपल्याला का पैसे हवेत याचं संदर्भासहित स्पष्टीकरण देत पैसे मागावे लागायचे. त्यामुळे या गोष्टी विकत घ्यायच्याच तिने टाळल्या, कारण सासूबाईंचे कडू शब्द तिला ऐकवले जाणार नव्हते. त्या सर्व गोष्टी आज न मागताच तिला मिळाल्या होत्या. त्यामुळे ती खूप खुश होती. तिच्या लांब सडक केसांसाठी सुद्धा त्यात सुंदर असे क्लिप होते, पण केस ओले होते, त्यामुळे तिने ते मोकळेच ठेवले होते. आज तिला स्वतःलाच ती वेगळी वाटू लागली. त्यातल्या त्यात कपाळ तिला रिकामी वाटत होतं. पण आज तिला टिकली लावावीशी नाही वाटली. बेडवर असलेला दुपट्टा नीट करत डाव्या खांद्यावर तिने टाकला आणि ती गडबडीतच रूममध्ये बाहेर पडली. पार्किंग लॉटमध्ये ती काळ्या रंगाची लँड रोव्हर रेंज रोव्हर दिसू लागली. कशी दिसत असेल लँड रोव्हर रेंज रोव्हर? अविरा स्वतःच प्रश्न करू लागली. पार्किंगमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक काळ्या रंगाची कार ती नजरेखालून घालत होती. पुन्हा मोबाईलची रिंग वाजली. मिस्टर सोलमेटचा फोन येतोय हे बघून तिने फोन उचलून सरळ बोलायला सुरुवात केली. ऐका ना, मला नाही कळत तुम्ही कोणत्या गाडीबद्दल बोलतायत ते. मिस्टर सोलमेट तिच्या बोलण्यावर हसू लागला. असं हसू नका ना, कारच्या बाबतीतलं माझं नॉलेज खरंच खूप वीक आहे, अविरा म्हणाली. तू ज्या गाडीच्या पुढ्यात उभी आहेस तीच गाडी आहे, आज जाऊन बस. मिस्टर सोलमेटने असं म्हणताच अविराने मागे वळून पाहिलं. तिच्या मागेच काळ्या रंगाची गाडी होती, जिला बघून अविराने डोक्यावर हात मारून घेतला, कारण त्या गाडीवर रेंज रोव्हर असं इंग्रजीमध्ये सुद्धा लिहिलं होतं. अविरा दरवाजा उघडून आत बसली आणि तोच बाहेरून कोणीतरी कारचा दरवाजा बंद केला. अविरा थोडी घाबरली. घाबरू नकोस, मीच आहे तो. एखादी वस्तू जिच्या तू शोधात आहेस ती अगदी तुझ्या जवळ असून सुद्धा तू तिला नाही शोधू शकत, मिस्टर सोलमेट म्हणाला. तुम्ही पण पार्किंग लॉटमध्येच होते? अविराने विचारलं. तुझ्या अगदी जवळच, ह्या कार शेजारीच, मिस्टर सोलमेट उत्तरला. अविरा लगेचच कारचा दरवाजा उघडायला जाणार तोच, अविरा, मिस्टर सोलमेटने तिला प्रेमाने हाक मारली. मोबाईल कानावर घट्ट धरत ती थोडा वेळ स्तब्धच झाली. त्याच्या आवाजातच इतकी जादू होती की अविराला अक्षरशः वेड लावलं होतं त्या आवाजाने. योग्य वेळ आली की मी स्वतः तुझ्या समोर येईल, मिस्टर सोलमेट म्हणाला. अविरा शांत बसून राहिली. बाजूच्या सीटवर ब्रेकफास्ट ठेवलाय, ज्यूस सुद्धा आहे, मिस्टर सोलमेट तिची काळजी करतच म्हणाला. अविराने फक्त म्हटलं. आज पहिल्यांदाच तिची कोणीतरी एवढी काळजी करत होतं. आज खूप क्यूट दिसतेस तू. माझी चॉईस एवढी पण काही वाईट नाही ना, मिस्टर सोलमेटने अविराला छेडतच विचारलं. मला आवडला हा ड्रेस आणि या ड्रेससाठी थँक्यू, अविरा म्हणाली. थँक्यू तर मला तुला बोलावं लागेल, कारण मी दिलेलं गिफ्ट तू ॲक्सेप्ट केलंस, मिस्टर सोलमेटने म्हटलं. तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं का करतायत पण? अविराने पुन्हा एकच प्रश्न मिस्टर सोलमेटला केला. सॉरी, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी तुला नाही देऊ शकत. त्याचं उत्तर तुला मिळालं तर कदाचित तू पुन्हा माझ्यापासून लांब जाशील, आणि तसं झालं तर कदाचित मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार, मिस्टर सोलमेट गंभीर होतच म्हणाला.
तुम्ही मला आधीपासून ओळखता का? माझ्या या प्रश्नाचं उत्तर तर देऊच शकता ना तुम्ही. मी नंतर एकही प्रश्न नाही विचारणार, प्रॉमिस. अविरा लहान मुलांसारखं हट्ट करू लागली. खूप आधीपासून. तुझा संपूर्ण परिवार तुला कायमचा सोडून गेला तेव्हापासून मी तुला ओळखतो. तू नव्या नात्यात गुरफटली होतीस तेव्हापासून मी तुला ओळखतो. देवास तुझ्या आयुष्यात येण्याआधीपासून मी तुला ओळखतो. मलाच थोडासा उशीर झाला तुझ्यापर्यंत पोहोचायला. मिस्टर सोलमेट म्हणाला. म्हणजे तुम्ही माझ्या आई पप्पांना बघितलंय का? अविराने पुन्हा त्याला प्रश्न केला. ह्यानंतर एकही प्रश्न विचारणार आहे असं प्रॉमिस करून तू पुन्हा प्रश्न केलास. मिस्टर सोलमेट सौम्यतेनेच म्हणाला. सॉरी. असं म्हणत अविरा शांत बसून राहिली. ब्रेकफास्ट करून घे, आपल्याला पोचायला तासभर लागेल. तुला काही लागलंच तर मला कॉल कर, मी तुझ्या सोबतच असेल, मिस्टर सोलमेट म्हणाला. अविराने हुंकार भरला. तिच्या आवाजातील नाराजी त्याला स्पष्टपणे जाणवत होती. तू मला मगाशी विचारलेल्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर हो आहे. मी बघितलंय त्यांना. पण प्लीज आता एकही प्रश्न नको करूस. बाय. असं म्हणत मिस्टर सोलमेटने फोन कट केला. हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत अविरा फक्त आणि फक्त मिस्टर सोलमेटच्या बोलण्याचा विचार करत होती. तासाभराने ती हॉस्पिटलमध्ये पोचली. मिस्टर सोलमेटने सगळी तयारी आधीच करून ठेवली होती. अविरा हॉस्पिटलमध्ये येताच साधारण तिच्याच वयाची म्हणजे 22 वर्षीय तरुण तिच्याजवळ आली. मिसेस सोलमेट? तिने अविराला विचारलं. अविरा तिच्या प्रश्नाने गोंधळून गेली, पण आपसुकच तिची मान होकारार्थी डोलली. माय नेम इज सलोनी असे म्हणत त्या मुलीने अविराला हस्तांदोलन केलं. अविरा थोडी घाबरतच तिला बघून हसली. नाही बोलायला गेलं तरी लेसिकचं थोडंफार दडपण तिला आलं होतं. तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. सरांनी सगळ्याच फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या आहेत. हार्डली 15 मिनिटं लागतील. नंतर तुम्ही घरी जाऊच शकता. एकदम थोडंसं दुखेल पण तुम्ही एकदम चिल राहा. तसंही तुम्ही खूप स्ट्रॉंग दिसताय मला. डॉक्टर विकल्प पण आले आहेत. आपण आत ओटीमध्ये जाऊयात. असे म्हणत डॉक्टर सलोनी अविराला घेऊन आत निघून गेली. दोन्ही डोळ्यांवर लेसिक होईपर्यंत अर्धा तास उलटून गेला. अविरा डोळे मिटूनच बसून होती. निदान तासभर तरी डोळे मिटून ठेवायला डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं. काही त्रास होतोय का? मिस्टर सोलमेटचा आवाज तिला अगदी तिच्या जवळून आला. अचानकपणे आवाज आल्यामुळे अविराने अंगच काढलं. घाबरू नकोस, मी आहे. तिच्या खांद्यावर हात ठेवतच मिस्टर सोलमेट म्हणाला. आता मी असा समोर आलोय तर लगेच डोळे उघडायला नको जाऊस. त्रास होईल तुला. खांद्यावर ठेवलेला हात तिच्या हातात गुंतवला. नाही ना उघडणार डोळे? नाहीतर मी जातो. असे म्हणत मिस्टर सोलमेट तिच्या हातातून स्वतःचा हात सोडवून घ्यायला जाणार, पण अविराने त्याला अडवलं. मी नाही उघडणार डोळे, प्रॉमिस. मला खूप भीती वाटतेय. मी नका ना जाऊ कुठे, प्लीज. अविरा मिस्टर सोलमेटला विनवणी करतच म्हणाली. तसं मिस्टर सोलमेट तिच्या बाजूलाच बसला. डॉक्टरांनी बसायला का सांगितलंय? अविराने घाबरतच विचारलं. लेसिक नीट झालंय की नाही ते बघायला. डोंट वरी. असे म्हणत मिस्टर सोलमेटने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. मिस्टर सोलमेटने असं काही करताच अविराने त्याचा हात आणखीन घट्ट पकडला. मी जोपर्यंत नाही सांगत तोपर्यंत डोळे उघडणार नाहीस, ओके? अविराने दिलेलं प्रॉमिस हे तिच्या लक्षात आहे ना हे जाणून घेण्यासाठी मिस्टर सोलमेटने अविराला पुन्हा प्रश्न केला. अविराने शहाण्या बाळासारखं फक्त हो म्हणून मान डोलावली. डॉक्टरांनी चेकिंगसाठी बोलावलंय. सलोनीचा आवाज अविराला आला. मी घेऊन येतो तिला, मिस्टर सोलमेट म्हणाला. ओके सर, पण सरांच्या केबिनमध्ये येताना मॅडमला सुद्धा मास्क घालूनच आणा, म्हणत सलोनीने मिस्टर सोलमेटच्या हातात मास्क दिला.
अविरा डॉक्टर सलोनीच्या बोलण्याचा विचार करू लागली. डॉक्टर सलोनीच्या बोलण्यावरून तिला असं जाणवलं की मिस्टर सोलमेट तिच्यासोबत मास्क घालून बसले आहेत. म्हणूनच डॉक्टर सलोनी म्हणाली की मॅडमना सुद्धा मास्क घालून बसा. अविरा, जायचं मग डॉक्टरकडे? भीती वगैरे नाही ना वाटत? अविराला लागलेली तंद्री दूर करतच मिस्टर सोलमेटने तिला प्रश्न केला. ओटीमध्ये असताना मी मास्क घातलेला, पण आता कुठे ठेवला काय माहिती. अविरा डोळे तसेच मिटून ठेवत बेडवर हात फिरवत चाचपू लागली. माझ्याजवळ आहे, डॉक्टर सोलोनी मला देऊन गेलीये, असं म्हणत मिस्टर सोलमेटने तिचा चेहरा हाताच्या उंजळीत पकडला. त्याचा उबदार स्पर्श अविराच्या हृदयाचे ठोके चुकवत होता. कानाभोवताली मिस्टर सोलमेटच्या बोटांची गुदगुली तिला जाणवली. मास्क नाकावर चढवेपर्यंत जणू तिने स्वतःचे श्वासच रोखून धरले होते. स्वतःचा डावा हात तिच्या हातात गुंतवत, उजवा हात तिच्या कमरेभोवताली ठेवत मिस्टर सोलमेटने तिला उभं केलं. त्याने असं उभं केल्यावर अविराला जाणवलं की तिची उंची मिस्टर सोलमेटच्या हनुवटीपर्यंत पोहोचत असावी, कारण मिस्टर सोलमेटचा आवाज तिला तिच्या कानाच्या अगदी जवळून भासत होता, एकदम हळू. मिस्टर सोलमेट तिला सांभाळून डॉक्टर विकल्पच्या केबिनमध्ये नेत होता. ती थोडीशी घाबरतीये, सो थोडं सांभाळून. मिस्टर सोलमेट डॉक्टर विकल्पला म्हणाला, आता घाबरण्याची काहीही गरज नाही. आता फक्त कम्प्युटराइज आय टेस्टिंग होईल, मग तू हिला घरी नेऊ शकतो. आज दिवसभर तिला थोडा त्रास होईल, पण मी ड्रॉप्स देतोय, त्याने तिला बरं वाटेल, सो डोंट वरी, डॉक्टर विकल्प म्हणाले. मी बाहेर आहे, तिचे डोळे चेक करून झाले की मला आवाज दे, असं म्हणत मिस्टर सोलमेट डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडला. विकल्प आणि मिस्टर सोलमेटच्या बोलण्यावरून तर ते दोघे अविराला मित्र वाटत होते. तू डोळे उघडू शकतेस आता, मला चेक करावं लागणार ना, डॉक्टर विकल्प म्हणाले. ते गेले का बाहेर? अविराने विचारलं. मिस्टर सोलमेट का? डॉक्टर विकल्पने हसतच विचारलं. अविराने हो म्हणून मान डोलावली. गेला तो बाहेर, तू डोळे उघडू शकतेस, डॉक्टर विकल्प म्हणाले. पक्का ना? अविराने पुन्हा एकदा विचारलं. हो ग, तो मगाशीच बाहेर गेलाय. तू एकदम सावकाशपणे डोळे उघड, थोडासा त्रास जाणवेल, पण डोंट वरी, इट्स नॉर्मल, डॉक्टर विकल्प अविराला धीर देत म्हणाला. अविराने डोळे उघडले तसं डॉक्टर विकल्प तिचे डोळे तपासू लागला. अविराच्या डोळ्यांना चष्म्याव्यतिरिक्त सुद्धा दिसू लागलं होतं. तिला खूप आनंद झाला होता. थोड्या वेळाने पूर्णपणे क्लिअर दिसायला लागेल, पण आज दिवसभरात डोळे मिटूनच राहायचं. मी चष्मा देतोय तुला, तो आठवडाभर डोळ्यांवर ठेवायचा. मगाशी मी जे काही सांगितलं ते लक्षात आहे ना तुझ्या? डॉक्टर विकल्पने विचारलं. आहे लक्षात, मी काळजी घेईल स्वतःची, थँक्यू. विकल्पकडे हसतच अविरा म्हणाली. काही गरज लागली तर मला कॉल करू शकतेस. माझा नंबर मिस्टर सोलमेट तुला देईल, नाहीतर तू त्यालाच सांगितलंस तरी तो मला सांगेल, डॉक्टर विकल्प म्हणाला. ते तुमचे मित्र आहेत का? अविराने आता त्यांना प्रश्न केला. डॉक्टर विकल्पने नाही म्हणून मान डोलावली आणि म्हणाले, मित्रापेक्षा सुद्धा खूप काही. आता तू तुझे डोळे बंद कर, म्हणजे तो आत येईल. अविराने डोळे बंद केले. डॉक्टर विकल्पने मिस्टर सोलमेटला आत बोलवून घेतले. डोळे बंदच ठेवणार ना? मिस्टर सोलमेटचा आवाज तिला तिच्या अगदी जवळून जाणवला. तिने हो म्हणून मान डोलावली आणि अचानकपणे काय झालं असेल? अचानकपणे अविराने डोळे तर उघडले नाही ना? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.